नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसतायत। सध्या याची SIT कडून चौकशी सुरू आहे। आता या प्रकरणामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता त्याचे पडसाद शालार्थ ID प्रकरणात पोहोचलाय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, पुढील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी। अशोक खरात यांचे बंधू दिलीप खरात यांचे या प्रकरणाशी नाव जोडलं गेलंय। आता दिलीप खरात यांनी प्रथमच याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर होणारे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे आहेत असं स्पष्टीकरण दिलीप खरात यांनी दिलंय। राजकीय दबावाचा किंवा गैरप्रकाराचा संबंध नाहीये। दिलीप खरात यांनी नुकतंच TV चॅनलच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे। तसेच यावेळी त्यांनी अशोक खरातशी काहीही संपर्क नव्हता असा खुलासा केलाय। मी 2009 पासून एका शिक्षण संस्थेत इमानदारीने कार्यरत आहे। आमच्या संस्थेला टप्प्याटप्प्याने 2025 पर्यंत 60% अनुदान मिळाले। सरकारी नियमानुसार ज्या संस्थांना 20% अनुदान मिळते त्यांना वेतनासाठी शालार्थ ID अनिवार्य असतो। माझ्या संस्थेला अनुदान मिळाल्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेतून मला शालार्थ ID प्राप्त झालाय। यामध्ये कोणत्याही राजकीय दबावाचा किंवा गैरप्रकाराचा संबंध नाही असं दिलीप खरात यांनी सांगितलंय। आमचा कोणताही विशेष संपर्क नव्हता। मी केवळ अशोक खरात यांचे नातेवाईक असल्यानं मला टार्गेट केलं जातंय। आम्ही एकाच कुटुंबातील असलो तरी कौटुंबिक कार्यक्रम बघायला आमचा कोणताही विशेष संपर्क नव्हता। ते जेव्हा घर सोडून गेले तेव्हा मी अत्यंत लहान होतो, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा इतर व्यवहाराबद्दल मला कोणतीही माहिती नाहीये। माझ्या शालार्थ ID प्रक्रियेत त्यांचा काडीचाही हस्तक्षेप नाहीये असा खुलासा दिलीप खरात यांनी केलाय। माझी केवळ 5 वर्षाची सेवा शिल्लक आहे। जर मला खरोखर चुकीच्या मार्गाने किंवा वशिलेबाजीने फायदा करून घ्यायचा असता तर मी इतकी वर्ष विना अनुदानित तत्वांवर संघर्ष केला नसता। माझी पत्नी MA BEd असून ती आजही घरीच आहे। जर माझ्याकडे राजकीय वजन असते तर मी तिलाही नोकरीला लावलं असतं। शालार्थ ID मिळवण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली असंही खरात यांनी म्हटलंय। दरम्यान या प्रकरणातील आरोपांमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली।